नमस्कार मंडळी. आज डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग आणि तुम्ही विचार करत असाल आज कुर्ता घालून कुठं, तर आज आपल्या मंडळाचं आहे ना वाद्यपूजन आहे. तर आपण चाललोय वाद्यपूजनला. आपली जोडी आहे तर आज पूजा आहे आपल्या हाताने. तर तिकडे आहे ना, तिकडं तुम्हाला सांगतो एक नंबर माहोल राहणार आहे आज. कारण की आज आपले ना कोण येणार आहे, कोण येणार आहे, कोमल येणार आहे आपल्यासोबत. अरे एवढं बी नाही, एवढं बी नाही, एवढं बी नाही. येडी ती खुश होत राहते विनाकारांची. आपला मंडळ आहे ना, आपला मंडळ मुंबादेवी तरुण मंडळ आहे. जर कोणाला जर यायचं असेल तर आपल्यासाठी ढोल ताशा ध्वज तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल ना या तिघांमध्ये पण, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ना एक फॉर्म टाकणार, त्याचा एक नंबर टाकणार. त्या नंबर सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्यायचा. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या, 100% या. एक नंबर मंडळ आहे. मुलं वगैरे सगळे चांगले आहे, मुलांचं काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये. आणि स्वतः आपण राहणार त्याच्यामध्ये, म्हणून काही टेन्शन नाही आहे. चला आता आम्ही निघालो आहे. तो आपल्याला पहिले पेढे वगैरे घ्यायचे, हार वगैरे घ्यायचे. तर आता पहिले ते घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण तिथं जाऊ. चला ठीक आहे, चला आता निघालोय आपण. पहिले पेढे वगैरे घेऊ, मग हार वगैरे पण घ्यायचा. आज गणपतीची मूर्ती आहे आपली, मोदकेश्वर महाराज म्हणा गणपतीची मूर्ती. मोदकेश्वर गणपती. हा आपण महाराज म्हणतो, महाराज आहे ते आपले, हो का? गुरु आहे. काय आपण देव म्हणजे देव आहे ते. बाप्पा आहे बाप्पा आहे आपला. आपला गणपती बाप्पा. आपले सुखाचे दिवस येत आहे आता. बाप्पामुळे तर काय मग सुखाचे दिवस आहे. हो बाप्पामुळे सुख एकदम. म्हणजे ढोल वाजवायला एक नंबर मजा येते. अशी मजा आहे ना ढोल वाजवायला, तुम्हाला सांगतो. म्हणजे काम एवढं आहे, सीझन आपलं भरपूर राहतं बरं का. पण मग गणपतीच्या वेळेस आपण काहीच पाहत नाही. किती बी थकू द्या अंग, आपलं अंग थकलं तर चालन, पण नाद नाही करायचा. अशी गोष्ट आहे, नाद नाही थांबला पाहिजे, करायचा असं एकदम. आता चाललोय. पेढे वगैरे कुठून घ्यायचे, जिथं चांगलं भेटतील तिथून घ्या. चांगले कुठं भेटतात आता मला काय माहित, मी नवीन आहे इथं पण चांगले भेटतात, तिकडे पण भेटतात. कोपरगावात चला आता मी बघू नवीन आपण, आहे. चला घेऊ आपण. चला चलो चलो. आम्ही चाललो. तुम्ही येता का? चला अरे आपण वाद्यपूजन चाललो, इथे कुठं आलो? टाइम होता ना, मग पावभाजी दिसली. टाइम होता बाया, एक स्पून अजून ना. अवघडच का नाही, टाइम होता तो अवघडच का नाही. हा आता दिसली मग तोंडाला चटक लागली. चटाक लागली ना. पाणी येतंय ना आता, हे खाऊन मग इथं पोहोचलेलो आहे आता. आणि आपला सेटअप चालू झालेला आहे आता. थोडं लवकर आलो मी, पण आता कार्यक्रम लेट होतोय. आपला आता 45 वर्ष आहे बघा. आता इथं ढोल वगैरे लावायची सुरुवात झालेली आहे. वर्ष 45. अजून सगळे इथं खूप लेट येतो का रे? आणि सगळं का नाही, पण इथं पाणी आलं. तुम्ही झालं की सांग बा. उदबत्त्या लावल्या का? नारळ प्रसाद या. अवश्योदार अवतार अवधातार अवपूजाम शिष्यम अवपश्चातात् अवपुरस्तात्. प्रॅक्टिस चालू झालेली, पूजा वगैरे झालेली आहे. आणि पूजेला फक्त आपली जोडी होती. म्हणजे ज्या बाकीच्या 4 जोड्या होत्या त्या काय आल्या नाही. आता ढोल वाजवा आपण. चला वाजवायची तयारी झालेली आहे. ध्वज प्रणाम. 1 2 3.
सुरुवात करा 20 टावर लावून टाकते. अरे सुरुवात आता आलो आहे पण घरी. आणि आज आपल्याला म्हणजे मुंबादेवी मंडळाने एकदम म्हणजे असा संधी दिली आपल्याला, पूजेचा मान दिलेला आहे. तर आपल्याला एकदम आनंद झालेला आहे आपण दोघांना. मुंबादेवी मंडळाचे आपण आभार मानतो. आभार मानतो ना. आभार मानतो. कसं वाटलं कोमल तुला? छान वाटलं. छान वाटलं. हो. आणि अजून रमेशगिरी महाराज पण आले होते. त्यांच्या हस्ते पण पूजा झाली. एकदम छान वाटलं. तिथं कार्यक्रम वगैरे मस्त झालेला आहे एकदम. आणि आता पण ढोल वाजवले ना एक नंबर, असं अंगात येत होतं. ढोल वाजवले तेव्हा खूप छान वाटत होतं एकदम. अंगात होतं का? हो, एकदम असं अंगाला काटा येत होता. खूप छान वाटत होतं तेव्हा. बस ना. आता बघा तुम्हाला सांगतो, लय अंगात येतं. ढोल वाजवा, ताशा वाजवा, ध्वज नाचवायला एवढी मजा येते ना. तुम्हाला सांगतो, ज्यांना यायचं असेल ना, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ना टाकणार, लिंक टाकणार, नाही तर हे टाकणार. जर लिंक जर टाकली ना, तुम्हाला काहीच नाही करायचंय. फक्त तिथं तुमचं नाव आणि तुमचा नंबर टाकायचा आहे बस, बाकी काहीच नाही. मुलींना पण चांगलं आहे. मुंबादेवी मंडळ हा मुलींसाठी एकदम भारी आहे. मुलींना जर इच्छा असेल ना यायची, तुम्ही पण येऊ शकता. एकदम भारी, असं काही हे नाही आहे तिथं फालतूपणा. आपला टायमिंग आहे 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालती. कोणाला यायचं असेल तर फॉर्म भरा, नाही फॉर्म भरता आला तर डायरेक्ट तिथं आले, तुम्हाला डायरेक्ट तिथं कॉन्टॅक्ट करायचा, तुम्हाला सगळं होऊन जाणार. तिथं आत्ता ओपनिंग आहे, तुमच्यासाठी भारी संधी आहे, तुम्ही येऊ शकता. चला तोपर्यंत आता मी ना तुम्हाला आहे ना लिंक वगैरे टाकतो, नाही तर नंबर टाकन एका मित्राचा, त्याला व्हॉट्सअपला जरी टाकलं तरी पण चालेल. आता चला, आता घरी आलो, जेवण वगैरे तर झालेलं आहे आता आपलं. आता आज आहे ना लय थकलेलो आहे, कारण की ना आपला सीझन पण चालू आहे
आणि लय दिवसानंतर ढोल वाजवला म्हणून आज थकवा पण वाटतोय. तो चला ठीक म्हणतोय आहे. मामा आहे ना, आणि इथं आहे ना, इथं मस्त टुकुर मुकुर पाहतो. पाय ना डोळे तर पाय, टुकुर मुकुर पाहत आहे. असा झोपलाय आणि तो तो टुकुर मुकुर म्हणतोय पाहत आहे. मामा जेव्हा तयार होऊन गेला तरी काय? कुठं होता मामा? गेला कुठं होता याला तयार होऊन? कुठं गेला होता कुठं गेला होता? कुठे गेला होता मामा बिल्ल्या? काय माहित मला कुठं नाही गेला. घेऊन गेले म्हणे. एकटे एकटे फिरून आले दोघं. त्याचा चेहरा अजून दाखवणार नाही. सस्पेन्स आहे तुमच्यासाठी. चेहरा दाखवणार नाही त्याचा वाला बुट्ट्याचा. हा बुट्ट्या बिट्ट्या. मोठा नाही, गैरा मोठा. एवढा ताण देतो, एवढा ताण देतो, रात्रभर झोपू देत नाही तो. हा, जशी तुम्ही उठून उठून सांभाळता. एवढा एवढा जीव आहे. मी नाही सांभाळत पण घरचे तर सांभाळता ना. आवाज तर येतो ना मला. हा ए बाय, यायच्या बाऊलाय म्हणे मी. दादा काय म्हणताय? ए मामा यायच्या बाऊलाय म्हणे मी. यायच्या बावला यायच्या बाऊलाय का मी? यायच्या बावला. मैं हलकू हूँ रे, मुझे हलके में मत लो रे. असं काय, मैं प्याज हूँ रे, अगर तुम्हारी गर्दन काली है तो मुझे रगडो रे. वा एक नंबर. वा टोमॅटो वरून डायरेक्ट कांदा. अरे आलू बी म्हणला असं चालला असता. हा, समजून घ्या तुम्ही, समजून घ्या तुम्ही. यांचं नका ऐकू. चला किती वासीन बोल. असं आहे का? मैं कांदा हूँ रे, मुझे अगर तुम्हाला जाऊ द्या, बरोबर द्या. चला ठीक आहे, आजचा दिवस इथंच संपवतो. ठीक आहे, आता भरपूर काम बाकी आहे. आपलं काम वगैरे करू आपण. थोडा हिशोब वगैरे बाकी आहे. 4 दिवसाचा हिशोब बाकी आहे करा, मला. हिशोब करा, काम धंदे करा जरा. चला ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो बाकी काय